कणिकम आपण पाहताय लोकवृत्त. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. कारवाई थांबवली तर उच्च न्यायालयात जाणार, कास प्रश्नी सुशांत मोरे यांचा प्रशासनाला इशारा. जावळी तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुढाकार. संपूर्ण कर्जमाफीसाठी म्हैसाळ बंद, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. पाटण व कराडमध्ये भूकंपाचे धक्के, 4.8 रिक्टर स्केलची तीव्रता. सातारा जिल्ह्यातील 362 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि प्री वेडिंग व्हिडिओला तरुणाईची पसंती. बातमीपत्र सविस्तर. गेल्या वर्षभरात कास परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याकामी आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांना नोटीस दिल्या. ही सर्व बांधकामे प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार बुलडोजर लावून पाडावीत. या कामी प्रशासनाने बोटचिपीचे धोरण ठेवले तर सर्व अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करा व ज्या या कामात निष्काळजीपणा करतील त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असा इशारा प्रशासनाला सुशांत मोरे यांनी दिला आहे. कास हे जागतिक वारसा स्थळ आहे. समुद्र सपाटीपासून 1000 किलोमीटरपेक्षा जादा उंची असलेले ठिकाण बांधकामे करता येत नाही. मात्र धनदांडके उद्योजक, व्यापारी यांना बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात बांधकामे केली आहेत. ही सर्व बांधकामे प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार बुलडोजर लावून पाडावीत. या कामी प्रशासनाने बोटचेपीचे धोरण ठेवले तर या सर्व अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांना निलंबित करून कायद्याने काम पाहिले नाही तर नोकरीतून काढून टाकावे अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. प्रशासनाने कायदेशीर भूमिका घेतली तर त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. कास येथील स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात बांधकामे केली आहेत. याबाबत पालकमंत्री यांनी कायदेशीर मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे. कायदेशीर मार्ग निघत असले तर स्थानिकांच्या बाबतीत आमचा कोणताही विरोध राहणार नाही. मात्र बेकायदेशीर कोणत्याही कृतीला आमचा पाठिंबा असणार नाही. प्रशासनाने जे करायचे ते कायद्याच्या चौकटीत राहून करावे, अन्यथा न्यायालयीन लढाईला सामोरे जावे असे माहिती अधिकार कार्यकर्ता सुशांत सुभाष मोरे यांनी सांगितले. गेले वर्षभर कास परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याकामी जिल्हा प्रशासनाच्या द्वारे दारामध्ये अनेक वेळा आमरण उपोषण आंदोलनं केली होती. त्या आंदोलनाच्या इशाऱ्यावरती जिल्हाधिकारी साहेबांनी आणि प्रांताधिकारी यांनी नोटिसा बजावल्या त्या संबंधी अनधिकृत बांधकामांना. मात्र नोटिसा बजावण्याकडे कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र धाडसी पालकमंत्री विजय बापू शिवतारे आणि सक्षम जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांच्या माध्यमातून आज कास प्रश्नीचा निकाल लागतोय की जिल्हाधिकारी साहेबांना आदेश दिलेले आहेत पालकमंत्री साहेबांनी संबंधित अनधिकृत बांधकामे पाडावीत. आणि या संदर्भात निवेदनसुद्धा मी जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले आहे की तहसीलदार असतील, तलाठी असतील, मंडलाधिकारी असतील, प्रांत मॅडम या सर्वांनी जर ही अनधिकृत बांधकामे पाडण्याकामी जे माननीय पालकमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आता बुलडोजर लावून सदरची बांधकामे पाडावीत, तर बुलडोजर लावूनच सगळी बांधकामे पाडावीत. कुठल्याही कुणाचंही गायवाया या ठिकाणी करू नये. धनदांडके व्यापारी, उद्योजक यांनी त्या ठिकाणी हा पुढाकार घेऊन बांधकामं केलेली आहेत. 1000 मीटर उंचीच्या परिसरात बांधकामे करू नयेत असा शासन निर्णय असताना सुद्धा त्या शासन निर्णयाची पायमल्ली केली आणि अनधिकृत बांधकामे झाले. सदरची बांधकामे पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व संबंधित महसूल प्रशासनाने तात्काळ पाडावीत. जर ही बांधकामे पाडण्याकामी कुचराई केली तर मी माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे आणि संबंधित सर्व महसूल प्रशासकीय अधिकारी यांना नोकरीतून काढून टाकावे, त्यांना निलंबित करावे. कायद्यातून त्यांनी काम पाहिले नाही त्यामुळे त्यांना नोकरीतून काढून टाकावे अशा प्रकारची याचिका मी जनहित याचिका दाखल करणार आहे. याबरोबर स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही बांधकामे केलेले आहेत, आम्ही स्थानिक तिथले शेतकरी आहोत. मात्र पालकमंत्री साहेबांनी सांगितलेलं कायदेशीर मार्ग काढू या बाबतीमध्ये. मात्र कायदेशीर मार्ग निघत असेल तरच काढावा, अन्यथा स्थानिकाच्या बाबतीत आमचा कोणताही विरोध नाही. मात्र बेकायदेशीर कुठल्याही कृत्याला आमचा नेहमीच विरोध राहील. या प्रसंगी जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ लक्ष घालून सदरची बांधकामे लवकरात लवकर निकाली काढावीत, बांधकामे पाडून टाकावीत, अन्यथा न्यायालयाच्या चौकशीला सामोरं. जावळी तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व यामध्ये वंचित राहिलेल्या आदिवासी समाजांच्या मुलांना या प्रवाहात आणण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घेतला आहे. जावळी तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने पुणे यांच्या पुढाकाराने विशेष प्रयत्न शिक्षक मित्रांच्या साहाय्याने सुरू केले आहेत. आदिवासी मुले शाळेत जाण्यासाठी तयार होत नाहीत. गोपाळ समाज, गोसावी समाज या समाजामध्ये शिक्षणाचा प्रचंड अभाव आहे. मुलांनीही पालकांच्या पावलावर पाऊल टाकत तोच कामधंदा करू नये यासाठी त्यांना शिक्षणाची गरज आहे. यासाठी त्यांच्या मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी या संस्थेने मार्फत विविध
गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात बालगोपाळांनी त्यांची चुणूक दाखवली। यावेळी प्रकल्प व्यवस्थापक श्री आदिनाथ ओंबळे व इतर शिक्षक, पालक, ग्रामस्थान कार्यक्रमास उपस्थित होते। माझं नाव अश्विनी संजय पवार। मी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे यांच्या वतीनं शिक्षण मित्र म्हणून काम करते। मी गोपाळवस्ती येथे काम करते। या संस्थेअंतर्गत ज्या वंचित मुले आहेत, या वंचित मुलांसाठी आम्ही काम करत आहे। या मुलांमध्ये आदिवासी, गोसावी, कातकरी, गोपाळ, धनगर, बेलदार, नवबौद्ध अशा विविध जातीतील मुलांचा समावेश आम्ही करून घेत आहे। या मुलांना शिक्षणात आणणं, शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, त्यांना चांगल्या दर्जेदार शिक्षण देणं हा आमच्या संस्थेचा हेतू आहे। या दृष्टीनं आम्ही प्रत्येक गावामध्ये एक शिक्षण रंजन केंद्र म्हणून चालवतो। एकूण 16 ठिकाणी आम्ही हे शिक्षण रंजन केंद्र सातारा विभागात चालवतो। यामध्ये मुलांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करतो। तसेच प्रशिक्षण देतो मुलांना चित्रकला, भाषण, संभाषण कौशल्य, तसेच मुलांना पथनाट्य, पपेट शो अशा विविध कार्यक्रमातून त्यांचा गुण कसे जास्त वाढतील याचा आम्ही प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर आम्ही त्यांच्या गुणवत्तेचा सुद्धा विचार करतो की त्यांना कोणत्या प्रकारे शिक्षण द्यावं आणि त्यांना कशा ह्या शिक्षणाच्या प्रवाहात पुढं आणावं। त्यांना तसे टीचिंग एडचा वापर करून ज्ञानरचनावाद पद्धतीचा वापर करून आम्ही शिकवत असतो। त्यांना अतिशय मनोरंजक पद्धतीने शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। सगळ्या शिक्षण रंजन केंद्रामध्ये सगळे SM असा प्रयत्न करतात की सगळी मुलं सगळे समाविष्ट व्हावेत आणि चांगल्या प्रकारे ते काम करतील। आता तुमच्या या संस्थेमध्ये कुठल्या जाती धर्मातले मुलं आहेत? आमच्या या संस्थेमध्ये बेलदार आहेत, धनगर आहेत, नवबौद्ध आहेत, कातकरी आहेत, आदिवासी आहेत, गोपाळ समाजातील विविध जातीतील लोक आहेत, मुलं आहेत। नमस्कार, मी आदिनाथ ओंबळे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे या संस्थेच्या माध्यमातून गेली 2 वर्ष झाली जावळी तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि डोंगराळ विभागातील व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाजाबरोबर त्या समाजातील मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतो आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जावळी तालुक्यातील जो दुर्गम भाग आहे आणि जो विभागामध्ये ज्या वस्त्या आहेत, या वस्त्यांमधील जी मुलं आहेत, ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये ते मागे असतात आणि याच्यासाठी ज्ञानरचनावादावर आधारित या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जी माझे सर्व सहकारी आहेत शिक्षण मित्र यांना ज्ञानरचनावादावर प्रशिक्षण देऊन या ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून त्या वस्तीतील मुलांच्यामध्ये शाळेची गोडी कशी निर्माण होईल, शाळेमध्ये ती सातत्यानं उपस्थित कशी राहतील आणि त्यांचा अभ्यासक्रमामध्ये जी गुणवत्ता कमी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व टीमच्या माध्यमातून सुरू केलेले आहेत। आणि हा प्रकल्प सुरू केल्यानंतर आजची जी परिस्थिती आहे ती पाहिली तर खऱ्या अर्थानं जी वंचित मुलं आहेत याच खऱ्या अर्थानं पुढे आलेली आहेत आणि त्या समाजातील ती मुलं पुढे येऊन आज आपापल्या कलागुणांना वाव मिळाल्यानंतर कशी पुढे येतात याचा एक प्रात्यक्षिक कार्यक्रमच आज तुम्हाला पाहता येईल। आणि हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम वार्षिक स्नेहसंमेलन म्हणून आज आम्ही इथं आयोजित केलेला आहे आणि तो पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं लक्षात येईल की या मुलांचे कसे गुण वाढत आहेत। त्या माध्यमातून ही संस्था आम्ही जावळी तालुक्यामध्ये काम करतो। संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी म्हैसाळ बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे म्हैसाळ येथे कडकडीत बंद पाळला गेला होता। संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी म्हैसाळ बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। तसेच विदर्भातील शेतकरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नव्हे, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का सामावून का घेतले जात नाही असा सवालही शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केला आहे। पाटण व कराडमध्ये शनिवारी रात्री 12:15च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। या भूकंपाची तीव्रता 4.8 रेक्टर स्केल होती।
पाटण व कराडमध्ये शनिवारी रात्री 11:15च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। या भूकंपाची तीव्रता 4.8 रेक्टर स्केल इतकी नोंदवली गेली। रात्रीच्या वेळी झालेल्या हादऱ्याने नागरिकांच्या घबराटीचे वातावरण पसरले आहे। अनेकांनी एकमेकांना मोबाईलद्वारे संपर्क साधून भूकंपाबाबत खातरजमा करून घेतली। काही नागरिकांनी लोकनृत्याला पण दूरध्वनीद्वारे विचारपूस केली। शनिवारी दिवसभर उष्ण असल्याने रस्त्यावर रात्री उशीरपर्यंत नागरिकांची वर्दळ होती। रात्री 11:15च्या सुमारास अचानक भूकंप झाल्याची जाणीव झाली। घरातील खुर्च्या आणि भांडी हलू लागल्यामुळे नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले होते। अनेकांनी तातडीने घराबाहेर येणे पसंत केले। घराची दारे, खिडक्या आणि तावदाने यांचा मोठा आवाज झाला, तर पत्रे असणाऱ्या घरातील लोकांना मोठा आवाज जाणवला। या भूकंपाची जाणीव विशेषतः अपार्टमेंटमधील नागरिकांना आणि उंचावर घरे असणाऱ्यांना जाणवली। रात्री उशीरपर्यंत भूकंपाची गटागटाने चर्चा सुरू होती। महाराष्ट्र अधिनियम व शासन निर्णयानुसार सातारा जिल्हा पोलीस दलातील बदलीस पात्र असलेल्या 362 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहेत। यावर्षी एकूण 362 पोलीस कर्मचारी हे प्रशासकीय बदलीस पात्र होते। त्यांच्या बदल्या 2011-2012 मध्ये झालेल्या होत्या। यावेळी बदलीचे अधिनियम लक्षात न घेता जवळपास 50% पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या मूळ तालुक्यात झाल्या होत्या। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असा गैरसमज आहे की मूळ तालुक्यात आपली बदली होते, पण शासनाने जनहितार्थ व प्रशासकीय दृष्टीने कायदा बनवलेला आहे। कायद्यानुसार बदलीस पात्र असलेल्या एकूण 362 पोलीस कर्मचाऱ्यांना बदल्या करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये सहाय्यक फौजदार 28, हवालदार 102, पोलीस नाईक 94 आणि पोलीस शिपाई 65 यांचा समावेश आहे। या सर्वांना मुलाखत कक्षामध्ये बोलवून त्यांच्या विनंतीचा विचार करून जनहितार्थ व प्रशासकीय दृष्टिकोनातून सातारा जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाद्वारे निर्णय घेऊन जिल्हा अंतर्गत पोलीस ठाणे शाखांमध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत। तसेच ज्यांची अतिशय अडचण आहे त्यांचीही सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची बदली केली आहे। एखादे भन्नाट लोकेशन आणि थीम नुसार प्री वेडिंग शूट एकमेकांच्या नात्यांची विना घट्ट करण्यासाठी हे व्हिडिओ तयार केले जात आहेत। लग्न समारंभात LED स्क्रीनवर हे व्हिडिओ दाखवले जातात, तर आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी या व्हिडिओचा वापर केला जात आहे। प्री वेडिंग शूटच्या जोडीला छायाचित्रकारांकडे व्हिडिओही तयार करून घेण्यासाठी ऑर्डर दिल्या जात आहेत। छायाचित्रकारांकडून असलेली खास टीम हा व्हिडिओ शूट करते आणि विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांच्या मागणीप्रमाणे आणि त्यांना हव्या त्या लोकेशनवर हे प्री वेडिंग व्हिडिओ तयार करून दिले जाते। याबाबत छायाचित्रकार म्हणाले, प्री वेडिंग शूट सोबतच प्री वेडिंग व्हिडिओचा हा फंडा लग्नाचा काही दिवसाआधी शूट केला जातो। जोडप्यातील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ लग्न समारंभात LED स्क्रीनवर दाखवला जातो। व्यावसायिक छायाचित्रकारांकडून हे व्हिडिओ बनवले जातात। हा व्हिडिओ 4 ते 5 मिनिटाचा असतो। जोडप्याच्या लव्ह स्टोरीची कहाणी यातून व्यक्त केली जाते। जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर। कारवाई थांबवली तर उच्च न्यायालयात जाणार, कास प्रश्नी सुशांत मोरे यांचा प्रशासनाला इशारा। जावळी तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुढाकार। संपूर्ण कर्जमाफीसाठी म्हैसाळ बंद, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। पाटण व कराडमध्ये भूकंपाचे धक्के, 4.8 रेक्टर स्केलची तीव्रता। सातारा जिल्ह्यातील 362 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि प्री वेडिंग व्हिडिओला तरुणाईची पसंती। हे होते आजचे लोकवृत्त। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तोपर्यंत नमस्कार। Hello everyone, this is Priya Kanika. We are watching Lokvrutta. Let's hear today's news bulletin. Right to Information volunteer Sushant More have said that if the administration does any negligence in the caste violation, he will go in High Court against the administration. Under the guidance and help of Bharatiya Sthanik Swarajya Pune have took the pledge to help the backward class community children in educating them and to bring them in the mainstream in Zawri Taluka. For the total pardoning of loan of farmers in Maisal, Sangli total close was called by the
local people of Mysar. In Patan and Karad at midnight on Saturday, earthquake had come in this area. 4.8 Richter scale earthquake was measured. In Satara, according to Maharashtra government rule, total 362 policemen transfers have been done under the Superintendent of Police, Sandeep Patil. As for a beautiful and crazy location, youngsters have craze of shooting and clicking images, but special bride and groom have craze of pre-wedding videos can be seen nowadays in Maharashtra also.